विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आपले 4 प्रकरण पूर्ण केलेले आहेत आणि आपल्याला प्रकरण 6वं जे आहे नागरी सहकारी बँक ते सुरू करायचं आहे. पण आज तुम्ही बघत असाल की आज मॅडमचं काहीतरी वेगळंच दिसतंय, मागे पुस्तक दिसत नाहीये आणि मॅडम आमच्याशी बोलतात आहे. तर मी तुमच्याशी आज आपण कॉलेजमध्ये असताना सुद्धा आपण बराच वेळा तुम्ही मला वर्गात मी आली, तुम्ही कंटाळला असाल तर मला नेहमी डिमांड करायचे, मॅडम आम्हाला गोष्ट सांगा. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर गोष्ट सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलणार आहे. मी बोलणार आहे करोनाबद्दल. तर ज्यावेळेस आपण करोनाबद्दल बोलतोय तर आपण अभ्यासाचा जो आपला विषय आहे तो थोडा बाजूला ठेवूया आणि त्या विषयावर बोलूया. तुम्ही म्हणाल काय मॅडम करोनाविषयी तुम्ही बोलता, आता एवढे 6 महिने आम्ही तेच ऐकतो परत तुम्ही तेच बोलताय, नको आम्हाला कंटाळा येतो. पण नाही, मी त्याच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर बघा, आता जर मी वर्गात असं बोलली असती तर सगळ्यांनी फटाफट आपली वह्या पुस्तकं सगळी बंद करून अगदी छान सगळ्या हाताची घडी घालून शांतपणे वर्ग बसले असते आणि सगळ्यांनी छान माझी गोष्ट ऐकली असती. आणि काही विद्यार्थी मला अगदी प्रकर्षाने आठवतात की जी मला 2-3 लेक्चर झाले माझे की लगेच मॅडम आज गोष्ट सांगा ना. मग त्या विद्यार्थ्यांसाठी मला गोष्ट सांगायला लागायची. तशीच मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. बघा, बहुतेक मुलांना माहिती असेल ती गोष्ट. एक हरणी असते आणि ती हरणी जी असते ती गरोदर असते. तिला काही दिवसातच तिला बाळ होणार असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ती अगदी तिला माहिती असतं आता की आपल्याला 2-3 दिवसामध्येच आपल्याला बाळ होईल. आणि त्याच वेळेस काय होतं, जंगलामध्ये आग लागते आणि जंगलामध्ये आग लागल्यानंतर ती हरणी जी असते ती खूप विचार करते की बापरे आता 2-3 दिवसामध्ये मला बाळाला जन्म द्यायचा आहे आणि आता हे मध्येच काय मला संकट आलं, जंगलाला आग कशी काय लागली. असं करताना ती ज्या जंगलाला आग लागलेली असते तर ज्या भागामध्ये आग नाही तिथे ती येऊन थांबते. तर तिच्या समोर एक वाघ उभा असतो आणि वाघ काही सांगता येत नाही कधीही तिची शिकार करण्यासाठी तयार असतो. ती पुन्हा घाबरते, बापरे 2-3 दिवसामध्ये माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे आणि देवा इकडे तर जंगलाला आग लागली आहे आणि मला जर कुठे सुरक्षित जागी जायचं म्हटलं तर समोर माझ्या हा वाघ आहे. अशा परिस्थितीमध्ये ती अजून थोडी पुढे जाते आणि बघते तर काय, एका झाडाखाली एक झाडाच्या मागे म्हणजे एक शिकारी बंदूक घेऊन शिकारीसाठी तयार असतो आणि काही वेळातच तो तिच्यावर नेम धरणार आहे त्या हरणीवरती. म्हणजे बघा, तिच्या तिन्ही बाजूनी तिला संकटाने घेरलेलं आहे. आणि चौथं संकट कुठलं आहे की तिची आता 2-3 दिवसामध्ये तिला एका बाळाला पाडसाला जन्म द्यायचा आहे. हरणी खूप चिंता करते की आता मी कसं करणार सगळं मॅनेज. आहे समोर हा वाघ आहे, जंगलाला आग लागलेली आहे आणि हा शिकारी तर माझी शिकार करण्यासाठी टपून बसलेला आहे. अशा वेळेस ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस आपण कोणाचा तरी धावा करतो. तशीच ती देवाचा धावा करायला लागली. देवाला तिने अत्यंत निर्मळ मनाने अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली की देवा, माझं बाळ अजून ह्या जगामध्ये पण आलेले नाहीये आणि माझ्यासमोर ही 3 संकट आहेत. एकीकडे जंगलाला आग लागलेली आहे, दुसरीकडे हा वाघ माझ्यावरती टपून बसलेला आहे आणि तिसरीकडे तो शिकारी झाडाच्या मागून कधीही माझ्यावरती बंदुकीतली गोळी झाडेल. अगदी ती आर्ततेने परमेश्वराची प्रार्थना करते आणि ती प्रार्थना करत असताना काय होतं, जंगलाची आग ही फार मोठी व्हायला लागते आणि वाघ पण तिकडून ती आग बघत असतो, शिकारी पण बघत असतो. तर ही अगदी अंतःकरणपूर्वक हिने परमेश्वराला प्रार्थना केलेली असते आणि परमेश्वराला ज्यावेळेस ती प्रार्थना करते त्यावेळेस काय होतं, अचानक आगीमधलं एक जे फांदी असते, जेव्हा जंगलाला आग लागते एका झाडाची एक फांदी असते ती हवेने जोरात उडते आणि हवेने जोरात उडून ती त्या शिकाऱ्याच्या डोळ्यावर जाते. आगीचं ते एक फांदीची आग जाते. शिकारीची बंदूक काय होतं, त्यांनी निशाण त्याच्यावरती धरलेला असतो पण त्याच्या डोळ्यात ती आग जात असल्यामुळे त्याचा नेम चुकतो आणि ती गोळी वाघाला लागते आणि वाघ मरतो.
वाघ मेल्यानंतर तो ती पिस्तूल बंदूक खाली टाकून देतो आणि आपला डोळा वाचवायचा प्रयत्न करतो. कोण? शिकारी. डोळ्याला आगाग होत असते, डोळ्यात खूप त्रास होत असतो, म्हणून तो ती आगाग जी होत असते ती काढण्यासाठी बंदूक खाली टाकतो आणि आपला डोळा वाचवायला जातो. आणि एकीकडे काय होतं, असं सगळं करत असताना अचानक वातावरणात बदल होतो. वातावरणात बदल होतो आणि जोरात हवा सुटायला लागते आणि कधीही पाऊस पडेल याचा नेम नाही असं वातावरण तयार होतं. आणि ढग लगेच काळे होतात, आकाशामध्ये ढग तयार होतात, हवा यायला लागते आणि पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजे आगही विझते. आणि मग ती जी हरणी असते ती अत्यंत सावधगिरीने आपल्या त्या हरणाला, छोट्या बाळाला जन्म देते आणि ते बाळ आपल्या ह्या पृथ्वीवरती येतं. आणि हरणी जी असते ती देवाची अत्यंत मनोभावेपूर्ण देवाला आभार मानते की देवा, इतकी 3 संकट माझ्या समोर असताना मी जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचं मला फळ मिळालंस आणि तू मला सगळ्या संकटातून बाहेर काढलंस. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामागचं कारण काय? कारण आता करोनाचा काळ चालू आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना हे संकटाचा सामना करायचा आहे. जसं मी मागे लेक्चर घेतलं होतं, 5वं प्रकरण ज्यावेळेस आपलं मी संपवलं त्यावेळेस मी तुम्हाला म्हटली होती की आपण सगळ्यांनी मिळून जर देवाला प्रार्थना केली तर प्रार्थनेमध्ये अत्यंत ताकद असते आणि मग त्याच्यामध्ये होतं काय, त्या ताकदीमुळे हा करोना जाऊ शकतो. आपली पण तीच परिस्थिती आहे आज. आज आपल्या घरातले नातेवाईक आपल्याकडे येऊ शकत नाहीत, आपण आपल्या नातेवाईकांकडे जाऊ शकत नाही, आपल्या घरी कुणी येऊ शकत नाहीये. तुम्ही आज मार्केटला जरी गेलात तर आल्यानंतर पण तुम्हाला भीती आहे. तुम्ही ज्या तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला अगदी भेटलात की कडकडून मिठी मारत होतात, आज तुम्ही तशी मारू शकत नाहीत, कारण करोनाची भीती सगळ्यांच्या मनात बसलेली आहे. आपण बाजारात गेलो तरी घाबरतोय, आपण शेजाऱ्यांकडे जायला सुद्धा घाबरतोय. कुणी जर आपल्याला आता आमच्याकडे येतं, इथे सुद्धा मला सांगायचं म्हटलं तर रिलायन्समध्ये आमच्या ज्या मैत्रिणी आम्ही एकमेकींना काही पदार्थ केला की देत असतो, आम्ही ते सुद्धा बंद केलं. का? ह्या करोनामुळे भीती की मी समजा माझ्या मैत्रिणीने एखादा पदार्थ दिला आणि 2 दिवसांनी तिला जर ताप यायला लागला, सर्दी झाली, खोकला झाली, तर तिला असं वाटेल की हिच्याकडचा हा पदार्थ खाल्ला म्हणून मला हे झालेलं आहे. म्हणजे बघा, ही करोनाची भीती. म्हणजे आपल्याला संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि आपल्याला त्याचा सामना करायचा असेल तर आपल्याला आता फक्त परमेश्वरच वाचवू शकतो. परमेश्वराशिवाय आपल्याला कोणाचीही मदत आता मिळणार नाही. कारण तुम्ही टीव्हीवर बातम्या बघत असाल, बऱ्याच वेळा बऱ्याच देशांनी लस काढली पण त्यांची ती लस सक्सेसफुली होत नाहीये. सिरम इन्स्टिट्यूट पुणा त्यांनी पण लस काढली, त्यांचीही सक्सेसफुल झाली नाहीये. रशियाची पण फेल गेली. म्हणजे शास्त्रज्ञांचं ज्ञान सुद्धा कमी पडतंय. तुम्ही बघितल्या 6 महिने आपल्याकडची सगळी मंदिरं बंद आहेत. म्हणजे देवाने सुद्धा हात वर केलेत. का? याला कारण आपण मानवच आहोत. का आपण आहोत? कारण आपण आपले पाय जमिनीवर ठेवलेले नाहीयेत. निसर्गाचा कसाही वापर करतोय आपण नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती नीट सांभाळत नाहीये. म्हणून आपल्याला हे एक दाखवलेलं रूप आहे. अजून आपल्याला बरेच पॅन्डेमिक बघायचे आहेत. मग या सगळ्यातून सावरण्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे आता? फक्त परमेश्वर आणि परमेश्वरच. म्हणून आपण सगळ्यांनी परमेश्वराची काय करायची आहे? प्रार्थना करायची आहे की देवा, या पृथ्वी तलावरचा हे जे करोनाचं संकट आहे हे जाऊ दे. पृथ्वीवरती एक सफेद रोशनी येत आहे आणि एक दिव्य जी रोशनी आहे ती पृथ्वीवरून आकाशाकडे जात आहे आणि संपूर्ण विश्व हे स्वास्थ्यमय होत आहे. संपूर्ण विश्वाला एक स्वास्थ्य मिळत आहे. करोना हा संपूर्ण जगातून गेलेला आहे. करोना हा विषाणू लवकरात लवकर विलीन झाला पाहिजे अशी आपण सगळ्यांनी प्रार्थना केली पाहिजे. कारण बघा, बऱ्याच लोकांना रोजगार नाहीयेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांकडे 2 वेळचं खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. अजून तर परिस्थिती पुढे फार भयंकर होणार आहे. पुढे काय होणार आहे की ज्यांना नोकऱ्या नाहीयेत ते चोरी करणार, खून, दरोडे वाढणार. हे जर आपल्याला सगळं नको असेल तर आता हा करोना थांबला पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहोत? परमेश्वराकडे या करोनासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला एक शिकायचं आहे. त्या हळदीला बघा, 3 बाजूनी संकट होती, तसे आपल्याला सुद्धा, सामान्य माणसाला सुद्धा 3 बाजूनी संकट आहेत. आता एकीकडे काय आहे? तुमच्या पालकांना तुमचं कुटुंब चालवायचंय,
तुम्हाला 2 वेळचं खायला द्यायचंय आणि पुढचं जेव्हा मागे पुढे जेव्हा कधी तुमचं कॉलेज सुरू होईल त्यावेळेस त्याच्यासाठी त्यांना तरतूद करायची. बरं, घरात कोणाचा आजारपण असेल त्याची तरतूद करायची, त्याच्यात नोकरी नाहीये आणि त्याच्यात हा करोना. म्हणजे बघा, अत्यंत परिस्थिती बिकट आहे आणि या बिकट परिस्थितीतून आपल्याला फक्त कोण वाचवणार आहे? परमेश्वर वाचवणार आहे. म्हणून सर्वांनी परमेश्वराची प्रार्थना करायची आहे. देवाला आपण सांगायचं आहे की देवा, आता हा करोना लवकरात लवकर घालव, तुझ्याच हातात आहे सगळं काही, सगळं करता करविता सर्व काही तूच आहे. आज मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली याचं कारण प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे आणि माझा हा व्हिडिओ फक्त एका वर्गाला जात नाहीये. जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थ्यांना माझा हा व्हिडिओ जातोय आणि त्याच्यातल्या 300 विद्यार्थ्यांमधल्या मी अपेक्षा करते, समजा अर्ध्या मुलांनी जरी हा व्हिडिओ बघितला तरी पण काय होणार आहे, आणि तुम्ही जर प्रार्थना केली तर कुठेतरी आपल्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. कारण मला एक चांगलं माहिती आहे की आपण जी गोष्ट निसर्गाकडे मागतो, निसर्ग ती गोष्ट आपल्याला देतेच देते. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करा. म्हणून नेहमी म्हटलं जातं हॅपी थॉट्स, चांगला विचार करा नेहमी की मला 12वीला चांगले पर्सेंटेज पडतील. बघा, तुम्हाला 12वीला चांगले पर्सेंटेज पडतील की आपोआप वातावरण निर्मिती होणार आहे तुमच्या घरामध्ये. तुमच्या घरातले सपोर्ट करणारे, तुमची ताई जर असेल, तुमचा भाऊ असेल कुठे, तो तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला आपोआप मनातून वाटेल की मला अभ्यास करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही काय करणार, स्वतः अभ्यास करून तुमची निसर्गाची निर्मिती सुरू. तुम्ही ठरवा मला एवढे पर्सेंटेज मार्क्स मिळवायचे, नुसतं मनात आणा, आपोआप नेचर ते तयार करायला सुरुवात करेल आणि तुमच्या समोर काही दिवसांनी त्याचा रिझल्ट नक्की येईल. म्हणून मी सांगते तुम्हाला, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, चांगला विचार करा, घाबरून जाऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, नर्वस होऊ नका. आपल्याला सगळ्यांना, सगळं जग ह्याच्या विरुद्ध लढतंय, आपणही लढतोय. म्हणून आपल्याला सगळ्यांना काय करायचे आहे, याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि बघा, आता मी थोडं विषयांतर करते. आपण आपल्या विषयाकडे वळूया की आपले जी 5 प्रकरणं झाली, 4 प्रकरणं झालेली आहेत आणि माझं 1 प्रकरण बाकी आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ह्याचं जे पत्रव्यवहार जो आहे ना, तो सचिवाचा पत्रव्यवहार, तर तुम्ही का नाही घेते अजून? की माझी अशी अपेक्षा आहे की जेव्हा कधी आपलं कॉलेज सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्वतः ब्लॅकबोर्डवरती सगळे पत्र दाखवणार आहे. बघू आता आपण, लेट्स सी व्हॉट इज हॅपन. कारण दिवाळीच्या कॉलेज कधी सुरू होणार वगैरे हे कोणालाच काय माहिती नाहीये, नीट कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आपण ते प्रकरण सगळ्यात लास्टच घेऊया आता, पत्रव्यवहाराचं. तर मी असे पुढचा जो आपला 6वा चॅप्टर आहे, नागरी सहकारी बँक, तो मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि नागरी सहकारी बँक ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल त्याच्यानंतर त्याची पण आपली टेस्ट होईलच आणि आपण बघू आणि आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जो कॉलेज सुरू झाल्यानंतर आपण पत्रव्यवहार जो आहे, पत्रव्यवहाराचा जो प्रकरण आहे ते आपण नंतर घेऊ. त्यांनी होईल कसं, पत्रव्यवहाराचं प्रकरण तोंडी बोलणं ओरली शक्य नाही आणि अगदी माझा शेवटचा पर्याय की मी ते व्हाईट बोर्डवरती तुम्हाला ऑनलाईन शिकवेल, तो शेवटचा पर्याय. आपण वाट बघू आपलं कॉलेज सुरू होतं की नाही ते आणि त्याच्याप्रमाणे मग आपण ते ठरवू. तर मला सांगायचं म्हणणं असं आहे तुम्हाला की आता आपले जे 4 प्रकरणं झालेली आहेत, तर तुम्ही असं नका म्हणू काय यार या लॉकडाऊनमुळे आमचा अभ्यासच होत नाही, असं तुम्ही म्हणू नका. का? तुमचे 4 प्रकरणं झाली आहेत ना सहकारची, मग त्या 4 प्रकरणाचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही गृहपाठाच्या वहीत लिहिलेत का? ते स्वतःला मनाला विचारा. तुम्हाला ते लिहायचे आहेत. जेव्हा कधी कॉलेज सुरू होईल तेव्हा मी तुमची गृहपाठाची वही बघणार आहे आणि ऑब्जेक्टिव्हची वही तर मी अगदी 100% बघणार आहे. ऑब्जेक्टिव्ह मला तुमचे चेक करणारच मी. आता माझे 4 प्रकरणं झालेली आहेत, तर 4 प्रकरणाची ऑब्जेक्टिव्ह मला तुमच्या वहीमध्ये पाहिजेत आणि नुसते तोंडी नको, मला तुम्ही पाठांतर करून पण ठेवायचे आहेत. आणि आता आपले जे 4 प्रकरणं झालेली आहेत त्याचे तुम्ही दुसरे पण प्रश्न सोडवायला सुरुवात करा. दुसरे पण प्रश्न सोडवा, तुम्ही दुसरे प्रश्न सोडवायला घ्या. का मी सांगते तुम्हाला सगळे हे, की त्याच्यामुळे नंतर तुम्हाला लोड येणार नाही. आता बघा, रोज तुम्हाला कॉलेजला यायचंय, कॉलेज तुम्ही 5 तास कॉलेजमध्ये असणार, त्याच्यानंतर दमणार, घरी जाऊन थोडे जेवून झोपणार, झाले असे दिवस पटकन निघून जातील. तर आता तुमच्याकडे मी म्हणेल हा तुमच्याकडे क्वालिटी टाइम आहे. हा क्वालिटी टाइम आहे. तर तुमच्या आपली जी 4 प्रकरणं झालेली आहेत त्याचे ऑब्जेक्टिव्ह पण तुम्ही लर्न करून ठेवा आणि जे धड्याखालचे प्रश्न उत्तरं आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, त्याची उत्तरं सुद्धा तुम्ही पाठांतर करायला सुरुवात करा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. का? आत्ताच्या पिरियडमध्ये तुमचा चांगला अभ्यास होईल. तुम्हाला वेळ भरपूर आहे, आता भरपूर वेळ आहे, तर अभ्यास भरपूर करून घ्या.
नंतर मग तुम्हाला काही वाटणार नाही, फरक नाही पडणार आपल्याला. आपण जर आपल्या वेळेचा सदुपयोग केला तर आपल्याला काहीही फरक पडणार नाही. म्हणून सर्वांनी काय करायचंय, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आता जे 4 प्रकरणं झाली आहेत त्याचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा आणि व्यवस्थित अभ्यास करून गृहपाठाची वही, परत आपली क्लासवर्कची वही, या सगळ्या तुम्ही व्यवस्थित मेंटेन करून ठेवा. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीही जास्त घराच्या बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. आता व्हॉट्सअपवरती तुम्हाला प्रचंड प्रकारचे मेसेजेस येतात की आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला माहिती येते, त्याचं तुम्ही वाचन करा, घरात तुमच्या आई वडिलांना सांगा आणि सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि 12वीला चांगला अभ्यास करा. आपलं आता अर्ध वर्ष जवळजवळ संपत आलेलं आहे, म्हणून याची काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करून तुम्ही सगळे चांगल्या मार्कांनी पास व्हा, अशी आमची सर्व शिक्षकांची अपेक्षा आहे. याच्यापेक्षा आम्हाला तुमच्याकडून दुसरं गिफ्ट काय असणार. म्हणून तुम्ही याची अत्यंत काळजी घ्या आणि सर्वांनी अभ्यास करा आणि वेळोवेळी व्हिडिओ बघत जा शिक्षकांचे. आणि जो काही तुम्हाला अभ्यास सांगितलेला आहे तो अभ्यास पण तुम्ही वेळच्या वेळी करा. थँक्यू.